नमस्कार मित्रांनो. आजचा हा भाग माझ्यासाठी खूप खास आहे. कारण आज आपल्यासोबत आहेत वैद्य वरखडे. मी त्यांना अनेक वर्षांपासून ओळखते आणि माझ्या अनुभवातून एकच गोष्ट सांगू शकते, ते त्यांच्या क्षेत्रातील खरे जादूगार आहेत. ज्या ठिकाणी आधुनिक ऑर्थोपॅडिक उपचारांमध्ये अनेकदा यापुढे काही होऊ शकत नाही असे सांगितले जाते, तिथे वैद्य वरखडे अनेक रुग्णांना नव्याने आशा देतात. मला स्वतःला त्यांच्या उपचारांचा खूप फायदा झाला. इतकेच नाही तर मी माझ्या अनेक मित्रांना, परिचितांनाही त्यांच्याकडे पाठवले आणि जवळजवळ प्रत्येकाने त्यांच्या उपचारांमुळे सकारात्मक परिणाम अनुभवला असे सांगितले. आपला भारत देश हा अशा अनेक अनमोल पारंपरिक ज्ञानाचा आणि विलक्षण कौशल्यांचा खजिना आहे, ज्याची माहिती अजूनही फार कमी लोकांपर्यंत पोहोचली आहे. हा पॉडकास्ट त्या अशाच लपलेल्या ज्ञानाला आणि अशा असामान्य व्यक्तिमत्वांना सर्वांसमोर आणण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. वैद्य वरखडे यांच्याबद्दल आणखीन एक गोष्ट मला नेहमीच आश्चर्यचकित करते. ती म्हणजे त्यांचा अनुभव इतका अफाट आहे, की अनेकदा एक्स-रे किंवा एम-आर-आय न पाहताही ते नेमकी समस्या कुठे आहे ते अचूक सांगू शकतात. पण त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतके मोठे ज्ञान आणि अनुभव असूनही त्यांचा स्वभाव अतिशय साधा, नम्र आणि रुग्णांविषयी संवेदनशील आहे. मला आशा आहे, की हा भाग तुम्हाला नक्की आवडेल. जर तुमच्या ओळखीत कोणालाही सांधेदुखी, हाडांचे काही समस्या किंवा स्नायूंचे काही त्रास असतील, तर हा भाग त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित ही माहिती त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकते. चला तर मग सुरू करूया आजचा खास संवाद वैद्य वरखडे यांच्यासोबत. डॉक्टर, आपण सुरुवातीपासून सुरुवात करूया. हां. मला आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल, की तुमचं बालपण कसं होतं? घरातलं वातावरण एकंदरीत कसं होतं? शेती आणि हाडवैद्याची शिकवण तुम्हाला नक्की कुठून मिळाली आणि ह्याची सुरुवात कशी झाली? नमस्कार. मी नितीन बाजीराव वरखडे, राहणार वरकरवाडी, तालुका वाई. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आमचं एक छोटंसं खेडेगाव आहे वरकरवाडी म्हणून. वरकरवाडी या अच्छा. गावाला पूर्वीपासूनच पैलवानकीचा पेशा लाभलेला आहे. कुस्ती क्षेत्रामध्ये आमच्या गावाचं नाव खूप मोठे आहे. चांगले आंतरराष्ट्रीय, महाराष्ट्र केसरी, उपमहाराष्ट्र केसरीपर्यंत शिवछत्रपती पुरस्कार मिळवण्यापर्यंत आमच्या गावामध्ये खेळाडू घडलेले आहेत. वडिलांना अच्छा. कुस्तीची पहिल्यापासून आवड होती आणि गावात पहिल्यापासून पूर्वीपासून ही कुस्ती परंपरा आमच्यामध्ये जपलेली आहे. वरकरवाडी गावामध्ये वडील आमची शेती आणि हा व्यवसाय करत होते. पण शेतीमध्ये त्यांना आवड होते, पण ते शेती एवढे करत नव्हते. पण हं, हं. त्यांना वैद्यकीय क्षेत्राची कुस्ती व्यवसायाची खूप आवड होती. लहानपण आमचं खूप सुंदर आणि चांगलं गेलं. लहानपण म्हणायचं म्हणजे पारंपरिक शेती पूर्वी असायची. गाईच्या शेणावरती शेती केली जायची. वडिलांबरोबर आम्ही चुलत्यांबरोबर यांच्याबरोबर तो शेतीमध्ये अनुभव डोळ्यानं पाहिलेला आहे. आमची पारंपरिक शेती वडिलांची पण आहे. पण पूर्वी वडील शेती करत होते त्यावेळेस का क्षेत्र आमचं कमी होतं. नंतर जसजशी आमच्या वडिलांची प्रगती होत गेली, तसतसं आम्ही क्षेत्र पण थोडेफार जमीनमध्ये घेतले गेले. आणि पारंपरिक वैद्यचा पाहायचं म्हटलं तर वडील कुस्ती क्षेत्रामध्ये कुस्ती शिकत असताना ते कुणाला लागले, इंजुरी झाली कुस्तीमध्ये, कुणाचा खांदा निसटला, जॉइंट निसटला, तर ते वडील बसवायचे. त्यांना कुठल्या पद्धतीने फ्रॅक्चर झाला, कुठल्या पद्धतीने जॉइंट निसटला, त्यांना त्यांच्या काळामध्ये म्हणजे शिवाजीच्या काळामध्ये जसे युद्धामध्ये घोड्यावरून हे करताना लोकं पडली. ही परंपरा पूर्वीपासून चालत आलेली पारंपरिक वैद्यकीय चिकित्सा आहे. ह्याचं बरोबर. कुठलं ज्ञान वगैरे नाही, डिग्री नाही. वडिलांनी आमच्या कुठली पारंपरिक वैद्यकीय क्षेत्र शिकत असताना त्यांच्या बुद्धीने ते शिकले गेलेले आहे. लहानपण बरं. सांगायचं झालं चालले. आताची ही पिढी कशी होते, पूर्वी एकत्र कुटुंब होतं. आमचं सगळं एकत्र कुटुंब होतं. आम्ही एकत्र कुटुंबात राहिलेलो आहे. 30-40 लोकं आमच्या कुटुंबामध्ये होते. त्यामुळं सगळं जीवन आमचं लहानपणी खेळण्यात, बागडण्यात गेलं. मग जसजसे आम्ही 1ली, 2री, 3री, 4थी, 5वीत जसजसं समजायला लागलो लहानपणामुळे, शेती कशी करायची? वडिलांच्या मागे तर पारंपरिक शेती असल्यामुळे वडिलोपार्जित शेती वडील थकल्यानंतर ते आम्हालाच करायची आहे. त्याचं ज्ञान घेतलं. बरोबर. मग कालांतरानं 10वी-11वी नंतर कुस्ती सोडल्यानंतर वडील कसे पेशंट पाहायचे त्याचं बारकाईनं आम्ही लक्ष देत असतो. जसं मोठं व्हायला लागलो, पण लहानपणी वडिलांच्या मागे व्यवसाय पाहत असतो. त्यावेळी आम्ही चुकारपणा करायचो. म्हणजे काय, लय गर्दी झाली की वडील जास्त वेळ खेळायचे दिवस होते. तर जसं कळायला लागलं, मग वडिलांबरोबर सातत्य ठेवून त्यांच्याबरोबर बसायला लागलं. आता वडील बघत होते त्यावेळेला असं वाटायचं की ही वैद्यकीय सेवा आपण काय चालू शिकू शकणार नाही. कारण वडील खूप क्रिटिकल पेशंट बांधायचे. हाडं मोडलेली, खांदा निसटलेली. लहान असल्यामुळे आपल्या त्या बुद्धीला असं वाटायचं की आपण शिकतोय का नाही.
पण कालांतरानं हं. हळू वडिलांच्या मागे एक पेशंट बघत गेले. कधी वडील बाहेरच्या व्हिजिटला गेले. एखादा पेशंट आला, तर आपण तो पाहायचो. आमचे बंधू बी प्रमोद वरकडे पेशंट पाहायचे. त्यांच्या मागे मी शिकत गेलो. आमचे वडील बाजीराव हरिभाऊ वरकडे अत्यंत कुस्ती क्षेत्रामध्ये एक उल्लेखनीय त्यांनी काम केले. त्यांचे महाराष्ट्रामध्ये बी नंबर बसवलेले आहेत त्यांच्या वजनी गटामध्ये. ते सेंट्रल रेल्वेमध्ये जॉब करत होते. लाल बहादूर शास्त्री व्यायामशाळा माकूंजा येथे काही दिवस त्यांना प्रशिक्षण घेतले. पण परिस्थिती नाजूक असल्यामुळे आमची घरची, ते काही दिवस ते कुस्ती क्षेत्रामध्ये राहिली. पण गावाकडे आमचे खेडेगाव असल्यामुळे गावामध्येच एक व्यायामशाळा आहे आमची. त्या लाल अच्छा. मातीमधून वडिलांनी त्यांचं लाल मातीमध्ये मोठं करिअर केलं भागामध्ये. आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये वैद्यकीय क्षेत्र त्यांना आम्हाला जसं शिकवलं तसंच ते खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. त्यांच्यापासून शिकण्यासारखं खूप मोठं ज्ञान आहे. हे आम्हाला ज्यावेळेस जसजसं आम्ही मोठं होत गेलो, ते आम्हाला कळाले बाजीराव वरकडे काय व्यक्तिमत्व आहे. ते आमचे वडील आहेत. पण ही कला शिकणं तसं सोपं नाही. आधुनिक काळामध्ये पारंपरिक कला जोपासणं खूप क्रिटिकल आहे आणि त्यांनी क्रिटिकल नक्कीच. क्वेशन कव्हर केलेले आहे. विदाऊट शस्त्रक्रिया म्हणजे आमची ही कला कशी होते, वडील बाह्य उपचार पद्धतीनं मोडलेली हाडं सेट करून बांधायचे. म्हणजे जॉइंट निसटणे, पाय मुरगळणे, बॅक पेनचे काही इश्यू असतील, हे वडील आमचे करत होते. हे बालपण आमचं बघण्यात, ह्याच्यात खेळण्यात, शिक्षणात काय गेलं आणि मग नंतर आम्ही कालांतरानं वाईमध्ये आलो. वाईमध्ये आमचा पुन्हा एक सेटअप त्यांना तयार केला. कारण खेडेगाव असल्यामुळे लोकांना गावापासून एक अर्धा किलोमीटर चालत यायला लागायचं. त्याची समस्या पाहून मग त्यांना वाईमध्ये बाजीराव वरकडे नावाचं हाडवैद्य म्हणून शाखा ओपन केली. आता ते तिथं पेशंट बघतात सिद्धनाथवाडीमध्ये. अच्छा, मग अच्छा. लहानपण आमचं छान गेलं. आता पुण्यामध्ये एक मी शाखा आता चालू केलेली आहे. नक्कीच, नक्कीच. आणि मला एकंदरीत आता लक्षात आलं तुमच्या ह्या बोलण्यातून, की तुमच्या वडिलांचा खूप मोठा प्रभाव आहे तुमच्या जीवनशैलीवर आणि तुमच्या आता ह्या पुढच्या समाजासाठी तुम्ही जी ही सेवा करताय, मी सेवाच म्हणेन कारण मी पण तुमच्याकडून हां, बोला. माझा जेव्हा टेनिस एल्बोचा प्रॉब्लेम होता, तेव्हा हां, ट्रीटमेंट घेतली होती आणि माझ्या एकंदरीत लक्षात आलं, की तुमचे चार्जेस खूप मिनिमल आहेत आणि प्रॅक्टिकल सुद्धा आहेत. म्हणजे मला आठवतंय मी जेव्हा आली होती, त्यावेळेस मला ऑर्थोपेडिक डॉक्टरनी सांगितलं होतं, की राणी एलिझाबेथ सारखं जीवन जगायचंय आता. एका ठिकाणी बसून फक्त ऑर्डर सोडायची आहे, चपात्या करायच्या हां, नाहीये, काही काम नाही करायचंय आणि मी एक स्लिंग घालून आली होती तुमच्याकडे आणि तुम्ही मला म्हणाला हां, होतात, की "नाही, हे सगळं काढून टाका आणि तुम्ही जसं तुमचं रोजचं जीवन जगताय, तसं तुम्ही जीवन कंटिन्यू करा. कुठे काही बदलाव करण्याची गरज नाहीये." बोलण्याचं तात्पर्य असं, की जेव्हा मी आले त्यावेळेस माझ्या एकंदरीत लक्षात आलं, की तुमचे चार्जेस पण खूप नॉमिनल आहेत. तुम्ही खऱ्या हां, रित्याने मेट्रो लाईफमध्ये म्हणजे मेट्रोमध्ये जगून सुद्धा एकदम बेअर मिनिमम चार्जेस घेता. तर खऱ्या रूपाने तुम्ही ही सेवा करताय आणि त्याचं आय थिंक मोठं श्रेय तुमच्या वडिलांना जातं. कारण त्यांनी तुम्हाला लहानपणापासून दाखवून दिलंय, की आपण ही सेवा म्हणून ऑफर करायची आहे समाजासाठी. सो आता तुम्ही जसं म्हणालात, की कुस्ती ही तुमच्या गावातूनच चालू झाली म्हणजे तुमचं गावच त्यासाठी प्रसिद्ध हां. होतं. तुम्ही अजूनही कुस्ती करता का? का राग आला की आता एखाद्या कुस्ती मी 2001 ला रेसलिंग बंद केली. अच्छा. आम्ही ओके, ओके. प्रमोद बाजीराव वरकडे आणि नितीन बाजीराव वरकडे हे दोघे बी कुस्ती खेळत होतो आणि आम्हाला चांगल्या तालमीमध्ये वडिलांना आम्हाला ठेवलेलं आहे. 10-12 वर्ष आम्ही बाहेर तालमीमध्ये स्वतः प्रॅक्टिस केलेलं आहे. आमचं अरे करिअरच कुस्तीमध्ये आणि शिक्षण क्षेत्रामध्ये गेलं, पण जास्त करिअर आमचं कुस्ती क्षेत्रामध्ये दोघा भावांचं गेलं. वाह! बढिया. तर आता आपण कुस्तीकडून आता तुमच्या पारंपरिक या वैद्य क्षेत्राकडे वळूया. हे एक्झॅक्टली काय शास्त्र आहे आणि अ, कोणी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला पाहिजे? थोडक्यात आपण म्हणालो, की स्लिप डिस्कचा इश्यू असेल, टेनिस एल्बोचा इश्यू असेल, हाड फ्रॅक्चर झालं असेल, तर आधी थोडक्यात अगदी सिंपल भाषेत तुम्ही आम्हाला समजावू शकाल का, की हे शास्त्र काय आहे? आणि कोणी तुम्हाला अप्रोच करू शकतो, कोण तुम्हाला व्हिजिट करून त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. हे जर थोडक्यात समजावलंत तर बरं होईल. तर थोडक्यात सांगायचं झालं ना, तर पारंपरिक वैद्य खूप सगळीकडे महाराष्ट्रात पारंपरिक वैद्य आहे. आमचे हो, जसे हो. वडील वन सेटिंगमध्ये स्पेशालिस्ट आहेत.
त्याचा आमच्या जिल्ह्यामध्ये कोणी हात धरू शकत नाही. असा हं, आम्ही स्वतः म्हणून कारण त्यांनी तेवढे पेशंट कव्हर केलेले आहेत. माझ्याकडे तुम्ही बरोबर, बोन सर्जरीसाठी बॅक पेनचे पेशंट येऊ शकता. जॉइंट डिस्लोकेट झालेला पेशंट घेऊन येता. मोडलेली हाडंचा पेशंट घेऊन येतं. पण जो आमच्याकडे पेशंट बाह्य उपचार पद्धतीनं कव्हर करणार आहे, होणार आहे, तोच आम्ही पेशंट पाहिला जातो. जो होत नसेल आम्ही तो पेशंट घेतला जात नाही. कारण आम्हाला पोटातून काही द्यायला अलाउड नाही. आम्ही बाह्य उपचार पद्धतीनं उपचार करणारी थेरपी आहे आमची. आणि बरोबर, ह्याच्यात मी बरोबर. भरपूर पेशंट कव्हर केलेले आहेत. वडिलांनी बी केलेले आहेत. मी बी केलेले आहेत. आमच्या मोठ्या बंधूंनी बी पेशंट कव्हर केलेले आहेत. पेशंट आमच्याकडे आला. आता काय झालेलं आहे सांगायचं झालं, की पेशंट मेंटली डिस्टर्ब झालेला आहे. आता बरोबर. तुम्ही माझं बालपणाचे दिवस पाहिले, तर त्यांचं खाणं आणि आत्ताच्या खाण्यामध्ये खूप फरक आहे. नक्कीच. शरीर हेल्दी राहिलेलं नाही. हेल्दी शरीर पाहिजे. रोग झाला, कुठला आजार झाला तुम्हाला, तर तुमची मनाची प्रतिकारशक्ती वाढली पाहिजे आणि तुम्ही वैद्यांवरती बी विश्वास ठेवला पाहिजे. हां, पारंपरिक वैद्यामध्ये आम्ही पेशंट खूप कव्हर केलेले आहे आणि केलेल्या पेशंटमध्ये माझा पेशंट बाहेरती एकदा कव्हर झाल्यानंतर त्याला भविष्यात काही इंजुरी होऊ शकत नाही. फक्त आम्ही सांगेल आलं. त्या पद्धतीने त्या थेरपीचा त्यांना उपचार पद्धत घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचा हात आलं. निसटणे, मानेचे गॅप, खांद्याचे प्रॉब्लेम, वयस्कर लोकांचे गुडघे झिजतात त्याच्यावरती उपचार. पण जास्त प्रमाणात गुडघे झिजलेले पेशंट हे माझ्याकडे कव्हर होत नाही. काही ठिकाणी म्हणतात, नवीन लिगामेंट तयार होतात. पण ह्याच्यावरती शास्त्रज्ञांचं संशोधन चाललेलं आहे. पण आज तगात असा बघण्यात माझ्या पेशंट आला नाही, की की तो लिगामेंट नवीन वय झाले आणि तो तयार झालाय. हां. आय थिंक हा खूप छान मुद्दा तुम्ही कव्हर केलाय डॉक्टर. म्हणजे हे फक्त हाडाच्या रिलेटेड नाहीये, पण आय थिंक ओव्हरऑल आपलं मानसिक संतुलन स्ट्राँग ठेवणं किती महत्वाचं आहे, किती गरजेचं आहे. कारण त्याच्यानेच तुम्ही अर्धे बरे होता. माझंच उदाहरण मी पुन्हा आता रिपीट करते. जेव्हा टेनिस एल्बो झाला, तेव्हा मी आय थिंक महिनाभर माझा हात असाच घेऊन होते. आणि जेव्हा मी तुमच्याकडे आली आणि तुम्ही फक्त ते एक वाक्य बोललात, की "अरे, असं काही करण्याची गरज नाही. पहिले ते तुम्ही स्लिंग काढून टाका आणि तुम्ही जे काही लेप दिलात, तेल दिलत आणि त्याच्यानंतर मला अगदी बरं आहे आणि माझा हात उजवा हात होता. मला ह्याच्याने काही लिफ्ट करता येत नव्हतं. पण आता मी सगळं मग अगदी नॅचरली जसं आधी करत होते तसं करू शकते. सो हे खूप क्रिटिकल आहे आणि दुसरी एक नोंद लिसनर्सनी घ्यावी ती म्हणजे इथे इंटरनल मेडिसिन्स तुम्हाला काही दिलेले जात नाहीत. हे एक्सटर्नल जसं डॉक्टर म्हणाले बाह्योपचार आहेत हे. बाह्य इंटरनल उपचारानं आपल्याला औषधं उपचार केले जातात. हां. करेक्ट, करेक्ट. सो आता डॉक्टर तुम्ही थोडं मला हे सांगाल, की जेव्हा तुम्ही ही सुरुवात केली, पुण्यासारख्या शहरात आलात, तेव्हा तुम्हाला सुरुवातीला काही कारण गावाखेड्यामध्ये तुमच्या वडिलांचं नाव खूप मोठं होतं किंवा आहे अजूनही. तुमचे भाऊ तिथे प्रॅक्टिस करतात. पण इथे पुण्यात आल्यानंतर तुम्हाला काही अडचणी फेस कराव्या लागल्या का? की पुण्यामध्ये अडचणी काय तुम्हाला झालं, सांगायला आवडेल? पारंपरिक वैद्यांवरती विश्वास ठेवणारे लोकं माझे खूप कमी होते. बरोबर. मी प्रॅक्टिस करत असताना साध्या रूममध्ये मी प्रॅक्टिस करत होतो. माझं काही हो, क्लिनिक वगैरे नव्हतं. जसं पारंपरिक वैद्य बघतात पूर्वीच्या काळामध्ये त्या पद्धतीनं आता आपण अ, वडिलांपासून शिकून कला घेऊन पुण्यामध्ये आलो सेटअप कराय. पण पुण्यातल्या लोकांचं कसं पाहण्यात आलं, ते कागदोपत्री महत्त्व खूप जाणत होते. म्हणजे बरोबर. हे मला पुरस्कार भेटले. तुम्ही आता पुरस्काराचे माझे उल्लेख केले. मी पूर्वी मला पुरस्कार भेटलेले कुठलाच पुरस्कार माझ्या क्लिनिकमध्ये लावलेला नव्हता. कारण मला बरोबर, तो बरोबर. पुरस्कार महत्वाचा नाही. मला फक्त त्या पुरस्काराच्या मागे जाण्याचं कारण काय? मी केलेली गोष्ट सिद्ध करायची होती. कुठलाही व्यक्ती पुरस्काराच्या मागे जातो म्हणजे त्याचा पुरस्कार घेण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. कारण मी ते केलेलं आहे. मला शासनाने त्याचं फळ द्यावं. कारण पारंपरिक वैद्यांवरती विश्वास ठेवणारे असे खूप लोकं कमी आहेत. पण बरोबर. आम्ही वडिलांनी ही जी कला शिकवलेली आहे, आपण बिफोर आफ्टर पेशंट दाखवलेले आहेत, कव्हर केलेले. मी कुठल्या पेशंटचा हो. उल्लेख करणार नाही. आमच्या वडिलांनी कुणाशी कॉम्पिटिशन करायला शिकवलेलं नाही. आमची कॉम्पिटिशन ही आमच्याशीच आहे. तुम्ही बरोबर. दुसऱ्यांबद्दल सांगितलं तर आम्ही त्या गोष्टी संदर्भात नाही बोलू शकत. तुम्ही आमच्याबद्दल बोला. आम्ही काय आहे हे तुम्हाला पण माहिती आहे आणि मी पेशंट कुठल्या पद्धतीने कव्हर केले, वडिलांनी म्हणा, आमच्या बंधूंबद्दल आमच्याबद्दल बाहेरचे दुसरे कोणी बोलतील, तर आम्ही त्या गोष्टीशी बोलू शकतो. कारण पारंपरिक वैद्य खूप काय-काय हुशार आहे. आता विदाऊट शस्त्रक्रिया न करता बाह्य उपचार पद्धतीनं लाखो हाडे मोडलेली आमच्या वडिलांनी बसवलेली आहेत. आणि असे नाहीत की ते एशियन गेमला कुस्ती खेळलेत, रनिंग केलेत, ब्लॅक कमांडोचं मुलांनी ट्रेनिंग केलंय. असं म्हणता येत नाही की मग हे कव्हर होत नाही.
रॉड हं, टाकण्यापेक्षा हं. तर ही प्रणाली खूप चांगली आहे. आलं लक्षात. माझा पुढचा प्रश्न असा आहे, की आत्तापर्यंत तुम्ही किती पेशंट्सला ट्रीट केलं इथे पुण्यामध्ये? तुमच्या हाताखाली आता किती पेशंट पुण्यामध्ये अंदाजाने? पुण्यामध्ये माझे आता खूप पेशंट झालेत. आता थोडी माझी सुरुवात आहे. एक 10-15 15,000 च्या पुढे माझे पेशंट गेले. पण अरे वाह! आता बढिया. त्या चालू करायच्या. तसे आमचे खूप वडिलांच्या पासून पेशंट पाहिले ना, तर आतापर्यंत 7-8 लाखापर्यंत आमचे पेशंट गेले असतील. त्याच्या पुढे आकडा गेला न असेल, एक मिनिमम आकडा तुम्हाला सांगितलेला आहे. 19 पासून ही आमची पारंपरिक वैद्य परंपरा वडील चालवल्या. आता आमची वाह! तिसरी हं. पिढी ह्याच्यामध्ये अभ्यास करत आहे. वाह! बढिया. हां. म्हणजे आय थिंक तुम्ही ॲज अ फॅमिली टोटली लाखो लोकांना तुम्ही टच केलं आहे, त्यांना मदत केली आहे आणि त्यांचं आयुष्य सुधारलेलं आहे. मला आता पुढचा प्रश्न असा विचारायला आवडेल, की अ, जेव्हा तुम्ही आता पेशंट बघता, लाइक आता माझ्यासारखे काही पेशंट्स येतात. हां. तुमचा सर्वात फेव्हरेट पेशंट कोणता आहे, की बापरे! त्याला बघून तुम्हाला आधी हसूच आलं, की कारण तुम्ही वेगवेगळ्या माइंडसेटशी पण इंटरॅक्ट करता एव्हरी डे. तर असा कुठला तुमचा फनी इन्सिडेंट तुम्हाला आठवतोय का? नाही पेशंटचं काय होतं, आता चालू वडिलांच्या काळाचा तुम्ही विचार केला, त्यावेळी माणसांची तब्येत हेल्थ म्हटलं ना, तर खूप सुंदर होते. म्हणजे माणसं डॉक्टरांकडे जात नव्हते. ते वैद्यांपाशी उपचार करायचे आणि मेंटली त्यावेळी माणूस डिस्टर्ब नव्हता. आता साधारण एखाद्या लेडीजचा हात निसटलेला असेल, तर त्यांच्याकडे त्यांच्या वेदना बघूनच आम्हाला हसा येतं. कारण एवढ्या त्यांना वेदना सहन होत नाहीत. कारण मसलची आता ग्रोथच कोव्हिडच्या व्हॅक्सिनेशन पासून माणूस एकदम नाजूक झालेला आहे. असा कुठला हं. व्यक्ती म्हणत नाही, की माझा जॉइंट दुखतोय. निसटलेला जॉइंट म्हणा. तो बसवलाय, की जो पेशंटला त्रास होतो. येताना डोळ्यातनं पाणी येतात त्यांच्या, रडल्यागत पेशंट येतात. असे क्रॉस वाकत माझ्याकडे पेशंट येतात. ते बघून त्यांचा खूप वाटतो. पण ज्यावेळी मी तो 2 ते 5 ते 6 सेकंदामध्ये हात बसवतो, मग त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद पाहायला मिळतो, त्याच्यात बघून समाधान वाटतं. पैशापेक्षा त्यांच्या वेदना ज्या कमी होतात, त्याच्यातला आनंद खूप महत्वाचा आहे. नक्कीच, नक्कीच. आणि अशा तुमच्यासारखे हाडवैद्य किंवा वैद्य असेच पुढे प्रगती करत राहो. कारण असं समाधान म्हणजे आता खूप हँडफुल डॉक्टर्स उरलेले आहेत, की ज्यांना पेशंटच्या आनंदात आनंद मिळतो. तर मी असं खूप प्रे करेन, की तुमचं जो तुमची ही सेवा आहे ती अशीच पुढे चालू राहो. पुढची तुमची तिसरी पिढी पण अशीच यशस्वी हो. आता पुढचा प्रश्न असा होता, की मॅक्सिमम केसेस कुठल्या प्रकारच्या तुमच्याकडे येतात? वडील पाहत होते ना, त्यावेळी बॅक पेनचे इश्यू कमी होते पूर्वी. आता काय बरोबर. झालेलं आहे, बॅक पेनचे इश्यू जास्त वाढलेले आहेत. सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिसचे माझ्याकडे पेशंट जास्त प्रमाणात असतात आणि पाठीचे प्रॉब्लेम जास्त आहेत. तुमचे गुडघ्याचे प्रॉब्लेम जास्त आहेत आणि फ्रॅक्चरचे पण पेशंट त्याच प्रमाणात हाड मोडलेली पेशंट राहतात. मग त्या पद्धतीने आमच्या मिसेस म्हणा, आता मिसेस मला खूप सपोर्ट करतात या व्यवसायासंदर्भात बॅक पेनसाठी. आता त्यांचं पंचकर्मा त्यांना कोर्स केलेला आहे. त्यांच्या अभ्यासानं भरपूर लेडीजला ऑइलचा मसाज देऊन त्यांना रिलीफ देतात. जे आय-टीमध्ये काम करणारे लॅपटॉपवर मुली 10-10, 11-11 तास लॅपटॉप चालवतात. त्यांचे मान अवघडलेले असतात. ते सगळ्या रिलीफ करून आयुर्वेदिक थेरपीने ते कव्हर केल्या जातात. मस्त. आय थिंक हे खूप इम्पोर्टंट आहे कारण आजकाल खूप सेडिमेंटरी लाईफ झालेली आहे. खूप बसूनच काम होतात. आम्ही तासनतास एकाच ठिकाणी बसलेलो असतो. सो अशा पेशंट्सला सर्व्हायकल पेन स्टार्ट होण्याच्या आधी हां. किंवा बॅक पेन स्टार्ट होण्याच्या आधी काही तुम्ही त्यांना छोटेसे टिप्स देऊ शकता का? सो दॅट हे सगळं अव्हॉइड करता येईल? टिप द्यायचं झालं तरी आता कसं सांगायचं झालंय, आता ह्या गोष्टीशी मी बी बोलू शकत नाही. शासनानं तुमच्यासारख्या आय-टीमध्ये काम करणाऱ्याला एक शेड्यूल दिलं पाहिजे. कारण हेल्थ हं, खूप हं. महत्वाची आहे. कारण त्यांच्या डोक्यावरती एवढा ताण आहे. 11-11 तास काम करायचं. परत तिथे येऊन परत लॅपटॉपवरती बसून 2-2, 3-3 तास काम करायचं. हे योग्य नाही. आणि आत्ताची पिढी ही एक्सरसाइज करत नाही. हो. मिडीयम प्रोफेशनली लोकं योगा वगैरे ह्या थेरपीकडे लक्ष देतात. कारण त्यांना तेवढा वेळ भेटेना. हां. सो एक खूप छान टिप तुम्ही दिलीत सगळ्या प्रेक्षकांना ती म्हणजे एक्सरसाइज करणं किती महत्वाचं आहे.
थोडं तरी काहीतरी तुम्ही एक्सरसाइज तुमच्या जीवनात इम्प्लिमेंट करा. एक्सरसाइज नाही जमली तर थोडासा वॉक घेत राहा. मध्ये-मध्ये ब्रेक घ्या आणि ह्याच्याने तुम्ही म्हणजे पुढे होणाऱ्या त्रासांपासून अव्हॉइड करू शकाल तर थोडक्यात. आणि डॉक्टर आता आपण बऱ्याचदा बघतो, की तुम्ही हे अनुभवलंय. मी स्वतः त्या साइडहून म्हणजे ऑर्थोपेडिककडून इथे वळलेली आहे. तर विश्वास ठेवायला थोडा वेळ लागतो. अ, आणि कसं होतं, की ऑर्थोपेडिक उपचार पद्धतीमध्ये ईझी आणि लवकर रिझल्ट्स दिसतात. कारण आपण इनटेक करतो औषधांचा. तर मला असं तुम्हाला विचारायला आवडेल, की तुमच्या ह्या आता म्हणजे तुमच्या वडिलांपासूनच्या एक्सपिरियन्सपासून हां. 1962 पासूनच्या अनुभवांमध्ये असा काही की अशी काही कठीण केस होती, जी तुम्ही विथआऊट एनी इंटरनल मेडिसिन्स देऊन किंवा तुमच्या पद्धतीने सॉल्व्ह केली, जेणेकरून माझ्यासारख्या चा ज्यांच्यावर ह्या उपचार पद्धतीवर कमी विश्वास आहे, त्यांचा विश्वास बसेल. असं काही तुम्ही केस शेअर करू शकाल का? अशा भरपूर केसेस कव्हर केलेत. आता सांगायचं झालं जॉइंट डिस्लोकेट झालेला. ज्यावेळी आमच्याकडे पेशंट कव्हर होतो. म्हणजे बाह्य उपचार पद्धतीने आमचे वडील हाताने जॉइंट फ्रॅक्चर झालेले कव्हर करायचे. मग त्याच्यावरती प्लास्टर जसं शिवकालीन प्रतींमध्ये बांधलं जातं त्या पद्धतीनं ते उपचार पद्धती करत होते. पण ह्याच्यामध्ये बोन तुटलेले मी भरपूर पेशंट कव्हर केले. तुमचे शिवछत्रपती पुरस्कारापासून खेळाडूंवरती उपचार केलेले आहे. आर्थोमध्ये बरोबर. आणि आमच्या थेरपीमध्ये फरक पडतो. आम्ही बाह्य उपचारमध्ये पडलो जातो, ती थेरपी वेगळी पडते. इंटरनल सांगायचं झालं तर ह्याच्यामध्ये बांधताना पेशंटचा आजार काय आहे? तो सेट झालाय का नाही? त्याला कसा बांधला पाहिजे? काय? हे समजणं खूप महत्वाचं आहे. बाह्य उपचार पद्धतीनं बांधायचं म्हणजे ते खूप क्रिटिकल आहे. एखाद्याची शुगर असेल तर जखमची गळती. त्या पद्धतीनं तो पेशंट हे करावा लागतो. तो समजणं गरजेचं आहे. पेशंटचा आजारच खूप समजला नाही आपल्याला. ह्या पेशंटला काय झालेलं आहे? ह्याचा नक्की खांदा निसटलाय का मसलचा प्रॉब्लेम आहे का मसलमध्ये गाठ आहे? ह्या गोष्टी समजल्या. फ्रॅक्चरमध्ये काय होतं सेटिंग खूप महत्वाचं आहे. तुमचा आज सेटिंग बिघडला तर तो पेशंटला प्रॉब्लेम होऊ शकतो. असे वडिलांनी लाखो पेशंट कव्हर केलेत, बंधूंनी केलेत, मी केलेत. मी बिफोर आफ्टर पेशंट दाखवलेत तुम्हाला. त्याशिवाय तुम्ही एवढ्या माझ्याशी बोलणार नाही आणि केलंय म्हणूनच आम्ही ह्या गोष्टी बोलू शकतो. केलं नसतं बरोबर. तर आम्ही तुमच्याशी बोलू शकत नाही मीडियाशी आम्ही ह्या गोष्टी सांगू बी शकत नाही. असे नक्कीच. दाखवणारे बी पेशंट माझे खूप आहेत. वाह! ही कला वडिलांनी जपलेली आहे, ही आम्ही लोकांनी त्याच्यावरती विश्वास ठेवून आम्ही केलेलं आहे. आणि बॅक पेनसाठी सांगायचं असेल, आमच्या वहिनी म्हणा, आमच्या मिसेस म्हणा, ह्यांचं बी त्याच्यामध्ये खूप सातत्य आहे. मॅडम त्या आमच्या पंचकर्मा झालेल्या आहेत, त्या बॅक पेनसाठी त्यांना बी खूप पेशंट लेडीज कव्हर केलेले आहेत. मसाज करणे म्हणजे मसाज हा आमचा व्यवसाय नाही, आमचा बोन सेटिंगचा व्यवसाय आहे. मसाज बरोबर. करायचे म्हणजे त्याचे पॉइंट कसे चोळायचे, आता मसाज करणं बी टेक्निकली पॉइंट आहे. त्याला किती नक्कीच, प्रेशर दिलं नक्कीच. पाहिजे, त्याला कुठलं आयुर्वेदिक तेल पाहिजे, एखाद्याच्या स्किनला तेल सूट होतंय का नाही, एखाद्याला मसाज तो कव्हर होतोय का नाही, त्या पेशंटची मसलची प्रतिकारशक्ती काय आहे, ह्याला किती प्रेशर दिलं पाहिजे, त्या पॉइंटला किती पॉइंटचा प्रेशर पाहिजे हे पाहणं गरजेचं आहे. आणि फ्रॅक्चरमध्ये पाहायचं झालं तर खूप क्रिटिकल आत्ताच्या कंडिशनमध्ये खूप अवघड कंडिशन आहे रोगराईमुळे. नक्कीच, नक्कीच. आय थिंक मोठा-मोठा आपल्या प्रेक्षकांना आता समजलेलं आहे, की ही उपचार पद्धती काय आहे? ही एक्सटर्नल आहे. डिस्लोकेशन झालेलं आहे तुमचं किंवा हाड मोडलं असेल, हाड वाढलं असेल, टेनिस एल्बोसारखा आजार असेल किंवा स्पॉन्डिलायसिसचा इश्यू असेल की ह्या पाठदुखी, कंबरदुखी या सगळ्या तुमच्या चॅलेंजेससाठी तुम्ही डॉक्टरना संपर्क करू शकता. आता माझा पुढचा प्रश्न असा होता डॉक्टर, की हे तर आपल्याला कळलं, की तुम्ही हार्ट जॉइंट करता. काही त्याला प पद्धतीने विशिष्ट पद्धतीने त्याला बांधता, जोडता आणि ते जॉइंट होतं. माझा आता पुढचा प्रश्न तुम्ही तेलाबद्दल आता मेन्शन केलं. तर तुमच्याकडे मी आता काही वर्षांपासून येते आहे. माझे मिस्टर, काही माझे फॅमिली मेंबर्स, माझे फ्रेंड्स ह्यांनाही तुमच्याकडून त्यांच्या दुःखापतीमधून सुटका मिळाली असं मी म्हणेन. जर तुम्ही थोडंसं इन्फॉर्मेशन ह्याच्याबद्दल शेअर केलीत, की
तुमच्याकडे काही तेल आहेत, काही लेप आहेत. मग त्याच्याबद्दल थोडं मार्गदर्शन करा आणि ते कुठल्या-कुठल्या केसेसमध्ये आपण यूज करता हे पण थोडं सांगा, की ते लेप कसा बनतो? तुम्ही स्वतः बनवता का? की कुठून रेडीमेड घेता? वगैरे, वगैरे. हे कसं होतं वैद्यकीयमध्ये हे सगळं आयुर्वेदिक बेस हा पूर्वीपासून तयार केलेला आहे. बरोबर, वडिलांना फक्त त्या वनस्पतींचा अभ्यास होता. कुठली वनस्पती बरोबर. कुठल्यावरती चालणार आहे. आता तेलामध्ये म्हणा तुम्ही अनेक वनस्पतीपासून तेल बनवलं जातं. काही पेनकिलर तेलं येतात. आम्ही पेनकिलर तेलं वापरत नाही. काय आम्ही संजीवनी चिकित्सालयामध्ये आम्हाला कुठल्या वनस्पती पाहिजेत. एखाद्या तेलामध्ये शतावरी पाहिजे, अश्वगंधा पाहिजे. असे कंटेंट बनवून त्यांना आम्ही बनवून ते तेलं तयार केली जातात. पण आपल्याला कुठली अच्छा. वनस्पती पाहिजे आणि आयुर्वेदिकमध्ये खूप वनस्पती आहेत. त्याचा अभ्यास तुम्ही करताल तेवढा कमी आहे. बरोबर. आणि मसाजला आम्ही आयुर्वेदिक तेलानेच मसाज दिला जातो. आणि ओके, ओके. हार्ड लोडमध्ये कसं होतं, ते सेटिंग खूप महत्वाचं आहे. तुम्ही सेटिंग नाहीच झालं आणि तुम्ही बांधले आयुर्वेदिक लेप लावून, उदाहरणार्थ अर्जुन सालीपासून बनलेला लेप म्हणा, तुमचा रेवाचिनीपासून, हाड जोडपासून पावडर बनवून पेस्ट करून बनवलेला लेप. तो बांधण्यापेक्षा त्याला सेट होणं महत्वाचं आहे. तुमचा सेटच झाला नाही, तुम्ही ते केलं तर तो हात खराब होऊ शकतो. सेटिंग खूप आलं महत्वाची आहे. लक्षात, आलं लक्षात. आणि ते सेट सो झाल्यानंतर तुमचं बोन जोडायचं काम तुमचं शरीर करत असतं. आता उदाहरण ओके. सांगायचं तुम्ही शेती संदर्भात बोलला. एक मी शेतकरी आहे. ग्राह्य धरा शेतकरी एका झाडाची फांदी कट करतो हो, आणि दुसऱ्या झाडाची फांदी जोडतो. हो. मग ते झाड ती मोडलेली फांदी सगळ्या झाडाचं वेट घेण्याइतकं ती मजबूत बनते. का? तर त्याच्या त्या मुळापासून त्याला काहीतरी अन्नद्रव्य भेटतं. ते अन्नद्रव्य एखाद्या कलममध्ये मोडलं जातं. तसंच वडील आमची ते मोडलेली बोन आहे, ते सेट करतात. त्यांना वरून समजतं हेच बोन सेट झालंय का नाही. मग सेट झाला तरच आम्ही त्याचा उपचार करतो. नसेल होत, तर मग त्यांना आम्ही दुसऱ्याकडे जायचं सजेशन देतो. आलं लक्षात. खूप छान उदाहरण घेतलंत तुम्ही शेतीतलं. कारण आफ्टर ऑल तुम्ही मातीतूनच आलेला आहात, शेतकरी आहात. सो हे उदाहरण खूपच छान आहे आणि रिलेटेबल आहे. आपली एकदा सेट करणं इम्पोर्टंट आहे. हाडवैद्य तुमचं मोडलेलं हाड सेट करतील, पण तुमचं शरीरच त्याला जॉइन करायला हेल्प करतं. सो इट नाही इस ना, व्हेरी आता तुम्ही इम्पोर्टंट. म्हणला ना, आता तुम्ही मेंटली डिस्टर्ब असाल, तुमच्या मनाची प्रतिकारन शक्ती त्या आजाराला अ, हे करायची नसेल, हां, मी कुठेच बरा होणार नाही. मला असाच आजार झालाय. मला डॉक्टरांनी सांगितलं असंच झालंय. तुम्ही त्यातून ज्यावेळी मेंटली डिस्टर्बमधून बाहेर निघताल आणि उपचार करताल, चांगले आहे ना. त्याच्याबरोबर चांगला डाएट, चांगलं आरोग्य सांभाळतात, चांगलं राहणीमान, व्यायाम, तर तुम्ही कुठल्याही आजाराला हे करू शकता. नक्कीच, नक्कीच. ही खूप इम्पोर्टंट गोष्ट आहे आणि आय थिंक सातत्याने आपल्या डिस्कशनमध्ये येते आहे. ती म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, पॉझिटिव्ह मेंटॅलिटी तुम्हाला भरपूर म्हणजे अर्ध तुम्ही त्याच्यातच बरे होता. सो इट इज इम्पोर्टंट की तुम्ही प्रत्येक गोष्ट खूप पॉझिटिव्हली घ्या आणि पॉझिटिव्ह माइंडसेटनीच कुठलाही हां. म्हणजे तुम्ही आयदर ही उपचार पद्धती निवडा किंवा ऑर्थोपेडिक उपचार पद्धती निवडा. पण पहिले तुमचं माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवा. ही एक खूप मोठा मेसेज आज आपल्याला डॉक्टरांनी दिलेला आहे. डॉक्टर आता एक कॉमन गोष्ट जेव्हा आपण ॲलोपॅथिक मेडिसिन्स घेतो किंवा ऑर्थोपेडिक ट्रीटमेंट घेतो, त्याच्यामध्ये कॉमन गोष्ट असते ती म्हणजे खूप छोट्या अक्षरात लिहिलेली असते प्रत्येक टॅबलेटवर, प्रत्येक औषधावर. ते म्हणजे साइड इफेक्ट्स किंवा हे काय अव्हॉइड केलं पाहिजे. तर तुमच्या उपचार पद्धतीमध्ये काही साइड इफेक्ट्स आहेत का? आमच्या उपचार पद्धतीमध्ये साइड इफेक्ट म्हणजे आम्ही पोटातून काही देत नाही. मी तुम्हाला बरोबर. म्हटलं ना, लोकांच्या हेल्थवरती पेशंट कव्हर केले जातात. आता ज्या पेशंटचे प्रॉब्लेम आहेत, आता शुगर म्हणा, बीपी म्हणा, काही-काहींची चिघळणारी शुगर असते. तसल्या पेशंटला काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तुमच्या जे फॅमिली डॉक्टर आहेत, त्यांच्या सल्ल्यानं तुम्ही गोळ्या वगैरे त्यांना घेऊ शकता. आम्ही काही कुठल्या पेशंटला पोटातून काही देत नाही. आम्हाला शंका वाटली, ह्या पेशंटला प्रॉब्लेम होणार आहे. त्यांना आम्ही स्पष्ट इथं आमच्या क्लिनिकमध्ये सांगितलं जातं, आमची ही प्रणाल पद्धती बाह्य उपचार पद्धती नाही. तुम्हाला योग्य वाटेल, आम्ही सांगेल त्या पद्धतीने तुम्ही राहणार आहात का? नसेल राहणार, तर तुम्ही दुसऱ्या डॉक्टरांचे डिसिजन घेऊ शकता. कारण काय होतात नक्कीच. आता पेशंट मेंटली डिस्टर्ब असल्यामुळे एकदा इकडे उपचार करतात आणि पेशंट कसा आता पुण्याच्या पेशंटला असा विश्वास असतो, की मी इथं आलो की लगेच कव्हर झालं पाहिजे. काही गोष्टी आजार असे असतात ते लगेच कव्हर होत नाही. सातत्य आता तुमचे दुसरे इंटरनल आजार असतील, त्या गोष्टीशी आम्ही बोलू शकत नाही. ते तुम्हाला बाहेरूनच ते उपचार करावे लागतात. ते करेक्ट. आमच्याकडे उपचार अच्छा. बरे होणार आहेत,
ते आम्ही खात्रीशीर एकदम म्हणलो हा कव्हर होणार आहे, तर तो कव्हरच होणार. आता ग्राह्य धरा मी एखादा सेटिंग केलाय, एखादा मुलांना सांभाळलाच नाही, तर आम्ही त्या मुलाची नाही ना गॅरंटी देऊ शकत. हं, हं, हं. तो हलवत राहिला तर तो बोन सेटच नाही ना होणार. आणि आलं पेशंट लक्षात. काय होतात आपण सांगितलं, ते तेवढ्यापुरते उपचार करतात आणि नंतर परत विचार करत नाही. दुखायला लागले की मग परत येतात, "अरे राहिलंच ना." तर तो पेशंट 2 महिन्यानं, 3 महिन्यानं माझ्याकडे आल्यावर कसा आम्ही त्याला रिझल्ट देणार आहे? हं, हं. आय थिंक ही पण एक तुम्ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, जी मी माझ्या अनुभवातून सांगते. ती म्हणजे की ह्याच्यामध्ये तुम्हाला पेशन्स पण पाहिजे. तुम्ही पेशंट तर आहात म्हणून तुम्ही हां. डॉक्टरांकडे आलात, पण तुमच्यामध्ये पेशन्स पण हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण पेशंटली तुम्हाला ही ट्रीटमेंट करावी लागते. तेल लावायची पद्धत असेल किंवा डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करतात आपल्या सिच्युएशन्स प्रमाणे. पण त्याच्यामध्ये तुम्हाला पेशन्सची खूप गरज आहे आणि त्यासोबत तुमच्या सोबतीला जो युअर स्पाउस, ब्रदर, सिस्टर, हुएव्हर आई-वडील जे कोणी त्यांच्यामध्ये पण पेशन्स लेव्हल खूप असण्याची गरजेचं आहे. कारण सातत्याने आपल्याला तिथे लेप लावणं किंवा तेल लावणं हे डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार आपल्याला करावं लागतं. सो जसं डॉक्टरांनी म्हटलं पॉझिटिव्ह माइंडसेट आणि दुसरा पी म्हणजे पेशन्स. त्या जे तुम्हाला खूप हेल्प करेल ह्या ट्रीटमेंटमध्ये. एकंदरीत माझ्या एक लक्षात येतंय शेती असो किंवा तुमची आता ही हाड वैद्याची प्रॅक्टिस असो, मला वाटतं तुम्ही खूप उत्तमरित्या परंपरा जपली आहे. आय थिंक हे तुमच्या वडिलांकडूनच तुम्हाला हे खूप मोठं गिफ्ट मिळालं आहे, मी असं समजते. कारण परंपरा ही कुठे हळू आता हरवत चालली आहे सामान्य माणसामध्ये. सो तुमच्यासारखे व्यक्तिमत्व हे जपताहेत आणि जपण्याने आय थिंक आपल्याला काहीतरी पुढच्या ह्याची उमेद उमेद आपण म्हणतो ना, की काहीतरी पॉझिटिव्ह पुढे बदल घडेल ह्याची आपण आशा ठेवू शकतो. तर मी तुम्हाला हे कंटिन्यू करायला खूप एन्करेज करेन आणि जे हां. आपल्याला ऐकतायत त्यांना सुद्धा हे निवेदन करेन, की आपली परंपरा जपा. कारण त्याच्यामध्ये खूप बळ आहे, त्याच्यामध्ये खूप ताकद आहे. नुसतं स्वतःला जपण्यासाठी नाही, आपल्या फॅमिलीला जपण्यासाठी आणि समाजाला जपण्यासाठी परंपरा ही खूप मोठा रोल प्ले करते. तर आपण हे बघतच आहोत डॉक्टर नाही पारंपरिक शेती सुद्धा करतायत आणि पारंपरिक हाडवैद्य नी लोकांना उपचार सुद्धा करताहेत. सो परत आणि एकदा तुमचे खूप खूप आभार की तुम्ही परंपरा जपत आहात. नाही, नाही. नमस्कार. त्याबद्दल तुमचंच धन्यवाद मानले पाहिजे. तुम्ही तळागाळातल्या शेतकऱ्यांचा आणि पारंपरिक वैद्यांचा विचार करून आमची बाईट घेताय. आता पारंपरिक वैद्यांचं घरी येऊन बाईट घेणं आता सोपं नाही राहिलं. कारण तुम्हाला आमच्या वैद्यकीयमध्ये काहीतरी वाटलं. सूचकलान तुम्हाला मॅडम. त्यामुळे तुम्ही आमची बाईट घेताय. कारण मी तुम्हाला पेपर ऑप्टर दाखवलेत. त्याबद्दल हो. आमच्या वरकडे परिवारातर्फे, आमच्या मिसेसतर्फे, बंधूंतर्फे, आमच्या परिवारातर्फे तुमचं धन्यवाद मानलं पाहिजे. अशा असं काही. तळागाळातल्या सामान्य लोकांपर्यंत तुम्ही पोहोचला. अशा सामान्य लोकांपर्यंत मीडियावाले पोहोचत नाही. असं बरोबर. माझ्या बघण्यातून आलंय. पण मी सातत्य ठेवलं तिथपर्यंत पोहोचलो म्हणून तुम्ही माझ्याकडे आलाय. मी बिफोर आफ्टर नक्कीच. पेशंट दाखवले आणि प्रयोग केले. ज्यावेळेस प्रयोग कुठला करायचा असतो, मुलांचं आता असं काय झालेलं आहे, की मी लगेच कव्हर झालो पाहिजे आणि कुठला करिअर असलं, शिक्षण क्षेत्र म्हणून द्या, तुमचं कुठलं आय-पी-सी म्हणून द्या. 10-12 वर्ष तुम्ही त्याच्यावर प्रयोग करताल त्यावेळेस तुम्हाला कुठं ना कुठं पण त्याची आशा नाही धरली पाहिजे. कष्ट, जिद्द, चिकाटी तुमची ज्यावेळेस राहील त्यावेळेस तुम्ही त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता हे आम्ही सांगू शकतो. कारण मी नक्कीच, तेवढं ध्येय नक्कीच. ठेवलेलं आहे. मी कुठल्या पेशंटपासून यावं आणि त्याने मला पैसे द्यावे ह्या दृष्टिकोनाने मी कुठलाच आमच्या वडिलांनी, बंधूंनी पैशासाठी हा आम्ही व्यवसाय केलेला नाही. आम्ही मग गावामध्ये उच्च प्रतीची शेती करून बी पैसे कमवू शकतो आणि शेतामधून इन्कम चांगलाच भेटतो. फक्त कष्ट करणारा पाहिजे. काही शेतकरी म्हणतात शेतीत परवडत नाही. का परवडत नाही? तुम्ही शेती उच्च पद्धतीने केली तर शेती परवडते. पण सातत्य ठेवा, कष्ट करा. शे आता मुलांचं मेंटली तुम्हाला बोललो मी त्या संदर्भात. नोकऱ्या नाहीत मुलांना. तुम्ही सातत्य ठेवा, प्रयोग करा, अभ्यास करा आणि 10-10 वर्ष तुम्ही कुठल्याही गेममध्ये सातत्य ठेवा. क्रीडा क्षेत्र म्हणा, बॅडमिंटन म्हणा, रनिंग म्हणा, तुमचा मेंटली फिटनेस म्हणा, ह्या गोष्टी तुम्ही सातत्य ठेवताल, तर आज ना उद्या तुम्हाला त्याचं फळ भेटेलच. नक्कीच, सातत्य ठेवणं नक्कीच. खूप मोठं. कुठला शास्त्रज्ञच्या मागचा तुम्ही प्रयोग बघा. तो कधी म्हणणार नाही शास्त्रज्ञ मी मोठा आहे. तो 10-10, 15-15 वर्ष त्या गोष्टीवरती अभ्यास करत असतो. त्याच्या डोक्यामध्ये ते असतं मला हे जगाला दाखवायचंय. तो वेडा असतो त्याच्यासाठी. बाहेरची लोकं म्हणतात ह्याला काय वेड लागलेलं आहे.
असे लोकं म्हणणारे आहेत. माझ्या दृष्टीत झालेलं आहे. आमचे बी घरचे म्हणायचे, गावातले म्हणायचे, "त्याला काय शेतीत वेड लागले त्या पुरस्कारांचे ह्याचे." ते वेड नव्हतं. मला त्या लोकांपासून त्या पुरस्काराच्या मागे काय गोष्टी अनुभवायला मिळाल्या, त्या पाहायला मिळाल्या. मी प्रत्यक्ष तुम्ही शिकून पण त्या गोष्टी मिळणार नाही. असं मला नक्क प्रत्येकापासून शिकायला मिळालं. त्यांचा ₹1 मी त्याचे ₹2 केले. ह्या नक्कीच, गोष्टी तुम्ही नक्कीच. मेंटली घेतल्या पाहिजे. जे चांगलं आहे त्याला चांगलंच म्हणा, जे वाईट नाही त्यांचं ते सोडून द्या ना. चांगलं घ्या, वाईट सोडून द्या. 5 गोष्टी मिळाल्या तरी तुम्ही सक्सेस होऊ शकता जीवनात. चा खूप छान मेसेज आहे डॉक्टर. कारण एकतर तुम्ही वेडं व्हा, हा पण खूप मोठा संदेश आहे. आय थिंक आपल्या ध्येयामागे आपल्याला वेडं होणं खूप गरजेचं आहे आणि ह्याने तुम्ही तुमच्या एंड गोलला, तुमच्या सक्सेसपर्यंत नक्कीच पोहोचता आणि दुसरा खूप इम्पोर्टंट मेसेज तुम्ही आता जो दिला, आय थिंक मी पण प्रयत्न करते माझ्या आयुष्यात इम्प्लिमेंट करण्याचा. तो म्हणजे असा, की आपण बऱ्याच लोकांना भेटतो. प्रत्येक माणूस आपल्याला पटेल असं गरजेचं नाहीये. एखादा पटेल, एखादा नाही पटणार. जो नाही पटत आहे त्याच्यातले जे चांगले गुण आहेत ते घ्या. ते आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करा आणि मूव्ह ऑन करा. सो एक खूप छान 2 संदेश तुम्ही डॉक्टर दिलेत त्यासाठी पण तुमचे आभार. आय थिंक आता आपण आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे वळतोय. तो म्हणजे तुमची एक अख्खी लाईफ जर्नी हे खूप इन्स्पिरेशन आहे माझ्यासाठी पण, माझ्यासारख्या प्रेक्षकांसाठी पण. तुमच्या या यशामागे, तुमच्या या माइंडसेट मागे सर्वात मोठा हात कोणाचा आहे? माइंड मागे सांगायचं झालं, तर आमच्या कुटुंबाचा मोठा हात आहे. सगळ्यांनी ह्याच्यामध्ये मला गाईडन्स केलेलं आहे. पण तसा विचार करायचा झाला तर आमच्या आई-वडिलांचा हात खूप मोठा आहे. आमच्या नक्कीच. वडिलांनी हे ज्ञान दिलं. आत्ता तुम्ही माझी बाईट घेतली असेल, पण जेवढे मला पुरस्कार भेटले, जोपर्यंत आमचे आई-वडील आहेत, तोपर्यंत ह्याच्या यशाच्या पाठीमागचं ठामपणे मी सांगू शकतो. एक वेळ देवावरती विश्वास नाही ठेवायचो, पण आमच्या वडिलांवरती विश्वास. म्हटलं नक्की. वडिलांनी एवढी कला मोठी दिली आहे, की मी त्या कलेवरती माझ्या कुटुंबाचं आणि सगळ्यांची सेवा करू शकतो. म्हणून बेटर वाह! पहिला पर्याय आमचे वडील आणि आई राहतील. त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे खूप आहे. हे जे सगळं मी वैभव केलेलं आहे, हे माझं नाही, माझ्या वडिलांचं आहे. आता काय-काय विसरतात वडिलांना, पण आई-वडिलांना विसरून चालणार नाही. नंतर आमची मिसेस राहते. संकट काळात नंतर मिसेसनं मला खूप सपोर्ट केलेला आहे पुण्यामध्ये आल्यानंतर. तिला बी विसरून चालणार नाही. पण सांगायचं झालं तर हे वडिलांचंच आहे. आम्ही फक्त शिकलो. आता आमच्या नंतर आमची मुलं म्हणतील, हे वडिलांचं आहे का? ते म्हणतील का नाही, हे आम्ही नाही सांगू शकत. आता ही युग आहे. ह्या कलियुगात काही होईल हे आता तुम्ही बी सांगू शकत नाही. तुमच्या मुलांबद्दल, आमच्या मुलांबद्दल आम्ही काही सांगू. हां, ज्याचे संस्कार चांगले आहेत, आता आमच्या वडिलांनी संस्कार चांगले शिकवलं. लाल मातीत कुस्ती खेळला बंधू प्रमोद वरकडे, नितीन वरकडे. आम्ही ती ठेवली. त्या पद्धतीनं कला ठेवली. वडिलांचे आशीर्वाद लागले म्हणून आता महाराष्ट्रात कृषी क्षेत्र म्हणा, सामाजिक कार्य म्हणा, वैद्यकीय क्षेत्रामध्ये बाजीराव वरकडे आणि प्रमोद वरकडे, नितीन वरकडे हा एक ब्रँड आहे. हा आम्ही नक्कीच. ठामपणे सांगू शकतो. प्रमोद वरकड्यांनी, नितीन वरकड्यांनी बाजीराव वरकड्यांच्या मागे हाडं मोडलेली बांधली तर मी म्हणू शकतो प्रमोदनं बी तेवढेच बांधले, तर नितीनने बी तेवढे बांधले आणि त्यांच्या मिसेसचा बी तेवढाच हात आहे आणि माझा बी हात आहे. कंटाळल्यानंतर जो चहा-पाणी जी देते बायको माझा प्यायला, त्याच्यात जेवढी एनर्जी भेटते तेवढी कशात मला एनर्जी भेटेल. वाह! एवढं आमचं कुटुंब छान आहे. आम्ही पैशासाठी ह्याच्यासाठी आमच्या भावांचं प्रेम दोघांचं कायमस्वरूपी राहणार आहे आणि वडिलांचीच ही प्रॉपर्टी आहे आणि वडिलांनाच देवासारखं आम्हाला ज्ञान दिलेलं आहे. त्यांना विसरून खूप चालणार छान. नाही आणि पुढच्या पिढीनं बी आपले आई-वडील हे विसरले नाही पाहिजेत. आम्ही लाल माती विसरलो नाही, की ह्या मातीनंच आम्हाला मोठं केलेलं आहे. त्यामुळं आम्ही त्या गोष्टी मरेपर्यंत विसरू शकत नाही. खूप छान. छान नोटवर आपण आपला एपिसोड एंड करतो आहोत, की आई-वडिलांना विसरू नका आणि आपल्या परंपरेला विसरू नका. आपल्या परंपरेशी सॉलिड राहा आणि त्याच्यावरती फोकस करा. आय थिंक यश तुमच्याकडे धावून येईल आणि मगाशी डॉक्टर म्हणाले तसं लोकांकडून जे चांगलं घेता येईल ते घ्या. त्यांच्या दुर्व्यवहाराकडे किंवा त्यांच्या निगेटिव्ह पॉइंट्सना इग्नोर करून पुढे चालत राहा. पॉझिटिव्ह राहा. पॉझिटिव्ह माइंडसेटच तुम्हाला प्रत्येक डिफिकल्टीमधून बाहेर काढू शकेल. कारण आफ्टर ऑल सगळं माइंड गेम आहे हे मलाही आता पूर्णपणे पटलेलं आहे. आणि जर तुम्हाला आम्ही आता जे काही चर्चा केली त्याच्या संदर्भात काहीही डिफिकल्टीज असतील, इन्क्लुडिंग जॉइंट पेन, फ्रॅक्चर्स, काही डिस्लोकेट झालेलं असेल बोन्स,
किंवा बॅक पेन, नेक पेन, स्पॉन्डिलायसिस, तर डॉक्टरांना नक्की संपर्क करा. आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचे डिटेल्स नक्की शेअर करू. डॉक्टर, थँक यू सो मच. आय थिंक मी तुम्हाला आता गेले 6 वर्ष ओळखते. 6 वर्षापासून मी तुम्हाला बघते. तुम्ही दिसायलाही तसेच आहात. तुमच्या चेहऱ्यावर नेहमी उत्साह असतो, नेहमी स्माईल असते. मॅडमही तेवढ्या एक्सायटेड असतात नेहमी जेव्हा आम्ही तुम्हाला भेटतो. असंच तुमचं कार्य पुढे चालत राहो यासाठी मी देवाकडे प्रार्थना करते आणि तुमच्या ह्या समाजकार्याला ऑल द बेस्ट आणि थँक यू वन्स अगेन की तुम्ही द अवेकनिंग ट्रेलवर येऊन तुमचा अनुभव शेअर नमस्कार. केला.